एसपी जळगावमध्ये 2138 अर्ज आतापर्यंत आले। तर पोलीस कॉन्स्टेबल जळगावचा तुम्ही अर्ज क्रमांक या ठिकाणी बघू शकता 1523 हा अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर आतापर्यंत एसपी जळगावला 2138 अर्ज आतापर्यंत आले। 2138 अर्ज आले आहे आणि तारीख तुम्ही बघू शकता 21 नोव्हेंबरला हे अर्ज या ठिकाणी आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मिळून 80+ घटकाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। एसआरपीएफ, बॅट्समन, कारागृह, शिपाई, चालक या सर्व पदाबद्दल माहिती तुम्हाला देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा नोकरी लाईन मराठी, कारण की असे डेली अपडेट आपण देत असतो आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल। तर बघू शकता एसपी जळगावला आतापर्यंत 2138 अर्ज आले। त्यानंतर तुम्ही एसपी जळगावचा हा फॉर्म बघू शकता। एसपी जळगावचा हा फॉर्म आहे, ॲप्लिकेशन नंबर 1523 आहे आणि त्याचबरोबर तारीख बघू शकता तुम्ही 21 नोव्हेंबर 2025 ची तारीख आहे। हा जो मी याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वात अगोदर जो टोकन नंबर दाखवला याच फॉर्मचा जो टोकन नंबर आहे बघू शकता तुम्ही। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहेत तर टोकन नंबर तुम्ही बघू शकता आणि ॲप्लिकेशन नंबर बघू शकता। तर ॲप्लिकेशन नंबर आहे 7116 अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आले आणि टोकन नंबर बघू शकता 7116 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला। आणि हा जो फॉर्म भरला 21 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला 7116 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुंबई कारागृह आहे, मुंबई प्रिझन आहे। मुंबई प्रिझनला जर आपण पाहिलं तर हा 21 नोव्हेंबरला फॉर्म भरला आहे। 23,042 अर्ज या ठिकाणी आहे, 23,042 अर्ज आलेले आहे। आणि त्याचबरोबर जे आतापर्यंत जर आपण या ठिकाणी मुंबई कारागृहाला जर पाहिलं तर जवळपास 25 ते 26,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई कारागृह तर 23,000 हा टोकन नंबर आहे आणि आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 26-27,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिक कारागृहाचा फॉर्म आहे आणि तारीख तुम्ही बघू शकता, हा टोकन नंबर बघू शकता 20 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे। बघू शकता 20 नोव्हेंबरला तर नाशिक कारागृहाचा हा फॉर्म आहे, प्रिझन कॉन्स्टेबल नाशिकचा आहे। तर ह्या महिला उमेदवारांचा आहे, टोकन नंबर बघू शकता 8587। पण आतापर्यंत जर आपण या ठिकाणी पाहिलं नाशिक कारागृहाला तर जवळपास 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे नाशिक कारागृहाला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे, बॅट्समनचं पद आहे गोंदियामध्ये, तर 290 हा टोकन नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर 239 आहे। तर आतापर्यंत गोंदिया बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर जवळपास तुम्ही धरून चला की 350 प्लस अर्ज गेलेले आहे किंवा 400 प्लस अर्ज गेले आहे। आणि तारीख बघू शकता तुम्ही 19 नोव्हेंबरला हा फॉर्म आपण या ठिकाणी भरलेला आहे, रात्री भरला आहे, जवळपास 10-11 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी भरलेला, 11 वाजताच्या आसपास भरलेला आहे, रात्री पेमेंट केलाय। बघू शकता तुम्ही या ठिकाणी गोंदिया बॅट्समनला हा फॉर्म बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर अकोला आहे, अकोल्यामध्ये आतापर्यंत जे अर्ज आले आहे 2,900 प्लस अर्ज आतापर्यंत अकोल्याला गेले आहे। त्याचबरोबर वर्धा कॉन्स्टेबल आहे, वर्धा कॉन्स्टेबलला 1400 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। संभाजीनगर ग्रामीण आहे, 3030 प्लस अर्ज आतापर्यंत संभाजीनगर ग्रामीणला गेले आहे। त्याचबरोबर सीपी मुंबई आहे, जवळपास 34 ते 38,000च्या आसपास तुम्ही या ठिकाणी अर्ज धरून चला आजच्या तारखेपर्यंत, रात्रीपर्यंत, ठीक आहे। त्याचबरोबर नाशिक कारागृह 17 ते 18,000 अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर नागपूर सिटी आहे, 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। आणि मुंबई लोहमार्गला 11 ते 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्गला आले। त्याचबरोबर अमरावती ग्रामीण आहे, अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज आले जवळपास 5 ते 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले। त्याचबरोबर एसआरपीएफ गडचिरोली आहे, 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गडचिरोली गेले। त्याचबरोबर नाशिक ग्रामीण आहे तर जवळपास 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला गेलेले आहे। त्याचबरोबर एसपी रत्नागिरी आहे, एसपी रत्नागिरीला 720 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी रत्नागिरीला गेलेले आहे। आणि त्याचबरोबर सीपी मुंबई आहे, सीपी मुंबईला जर पाहिलं तर 36 ते 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आजच्या तारखेमध्ये। त्यानंतर एसपी चंद्रपूर आहे, जवळपास 3,500 ते 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी चंद्रपूरला गेले आहे। आणि नाशिक कारागृह आहे, 16 ते 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेले आहे। त्याचबरोबर एसपी बुलढाणा आहे, एसपी बुलढाण्याला 1500 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी बुलढाण्याला गेले आहे। त्याचबरोबर नांदेड आहे, नांदेडला आतापर्यंत जवळपास 2300 ते 2500 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्याचबरोबर एसपी वाशिम चालक आहे तर 1227 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्याचबरोबर एसपी हिंगोली आहे, 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी हिंगोली या ठिकाणी आले। त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला धरून चला 22,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, 21 ते 22,000 पर्यंत। त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प मध्ये 7,000 प्लस अर्ज गेलेले आहे या ठिकाणी।
7 ते 7,500 प्लस तुम्ही अर्ध या ठिकाणी धरून चला गोंदियामध्ये. त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक आहे 1700 प्लस अर्ध आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर रेल्वे आहे तर 700 ते 800 प्लस अर्ध गेले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला 2400 प्लस अर्ध गेले आहे. मुंबई कारागृह आहे, मुंबई कारागृहाला जवळपास 25 ते 27,000 प्लस अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे तर SRPF गट क्रमांक 1 पुणेला जर आपण पाहिलं तर जवळपास 4 ते 7,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले. 4 ते 7,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर SRPF पुसडगाव आहे 4,210 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 16 ते 18,000 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले. त्याचबरोबर SP वर्धाला जवळपास 1200 ते 1400 प्लस अर्ज गेले. पुणे कारागृहाला जर पाहिलं तर 21,000 प्लस अर्ज गेलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे 7,400 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 1,860 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. CP मुंबई रेल्वे आहे 2,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे 7,900 प्लस अर्ज गेले. सोलापूर बॅट्समन आहे 290 प्लस अर्ज फक्त गेलेले आहे. अकोला जिल्हा आहे 228 प्लस अर्ज गेले आहे. धाराशिव चालक आहे 1,780 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पिंपरी चिंचवड SP ला 3,060 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गोंदियाला 7,200 प्लस अर्ज गेले आहे. नागपूर कारागृहाला 21,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पालघर जिल्हा पोलीस आहे, पालघर जिल्हा पोलीसला 1,410 प्लस अर्ध आतापर्यंत पालघर जिल्हा पोलीस या ठिकाणी आले, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालक आहे, सिंधुदुर्ग चालकला 1,200 प्लस अर्ध आतापर्यंत आले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशी डेली अपडेट या ठिकाणी देत असतात. ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपले इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा, जेणेकरून तुमच्या जोडली जी माहिती आहे इतरांपर्यंत ती माहिती पोहोचणार आहे, नाहीतरी या ठिकाणी माहितीच पडणार आहे, लक्षात ठेवा. तर तुमचा जो पण फॉर्म आहे तो सर्व जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ब्लर केली जाणार आहे, जे काही माहिती आहे महत्त्वाची ते सर्व ब्लर केली जाणार आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर इंस्टाग्रामच्या आयडी गोपाल वानखडे 120, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर फोटो पाठवा तुमच्या फॉर्मचा. आणि त्याचबरोबर ज्यांनी सुद्धा फोटो पाठवला त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये आपण सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स पाठवणार आहे, त्याचबरोबर जाहिराती वगैरे सुद्धा आपण देणार आहे. सर्व काही आपण त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट या ठिकाणी साधणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SRPF धुळे जवळपास 4 ते 5,000 प्लस अर्ज गेले आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर नवी मुंबई आहे 2,000 प्लस अर्ज गेले आहे. परभणी चालकला 1,100 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर गोंदिया बॅट्समन आहे 330 प्लस अर्ज किंवा 350 प्लस अर्ज. पुणे बॅट्समन आहे जवळपास 700 प्लस अर्ज गेलेले आहे. त्याचबरोबर मुंबई बॅट्समनला 710 प्लस अर्ज गेले आहे. SRPF कोल्हापूर आहे 25 ते 3,000 प्लस अर्ज गेले आहे. SP भंडारा आहे 1,300 ते 1,400 प्लस अर्ज गेले आहे. ठाणे सिटीला 3,600 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर SP मीरा भाईंदर आहे 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SP पिंपरी चिंचवड आहे 1,800 ते 2,000 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 18 ते 20,000 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर SP बुलढाणा चालक आहे 1,000 ते 1,090 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर पुणे शहर आहे 18 ते 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. पालघर चालक आहे 790 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर नाशिक कारागृह 18 ते 20,000 प्लस अर्ज गेले आहे. ठाणे शहर आहे 4 ते 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर SP कोल्हापूर आहे 1,830 प्लस किंवा 2,000 प्लस अर्ज गेले आहे. मुंबई कारागृह आहे 25 ते 27,000 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे 7,700 प्लस अर्ज गेले आहे. संभाजीनगर बॅट्समनला 300 प्लस अर्ज गेले आहे. SP धुळेला 2,044 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 7 दौडला 7,400 प्लस अर्ज गेलेले आहे. वाशिम बॅट्समनला 199 ते 250 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समन आहे 210 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, डेली अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार. आजच्या व्हिडिओचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.